जय मुक्ताई शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शक्ती समर्पण महायज्ञ अंतर्गत राज्यभरातील 25 आदिशक्ती तीर्थक्षेत्रांवर महावस्त्र सौभाग्य अलंकार अर्पण करण्याची पवित्र परंपरा सुरू आहे। या निमित्ताने वारकरी संप्रदायातील आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पावन चरणी वेदोक्त मंत्रोच्चारात महावस्त्र सौभाग्य अलंकार समर्पित करण्यात आला। हा उपक्रम शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून साकारला जात आहे। पाहूया अक्षय महाराज भोसले मुक्ताई वार्ताशी बोलताना काय म्हणाले। महाराष्ट्रभर तीर्थक्षेत्रांना भेटी चालू आहेत, काय प्रयोजन आहे? तर आदिशक्ती महादुर्गा भगवतीचा हा उत्सव चालू आहे। नवरात्रीचा उत्सव म्हणजे अर्थातच शारदीय नवरात्रोत्सव आपल्या सगळ्यांची कल्पना आहे। आदरणीय शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे धर्मवीर दिघे साहेबांचे शिष्योत्तम आहेत आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या आयुष्यामध्ये दुर्गा शक्तीच्या उपासनेला फार जास्त महत्त्व होतं। आदरणीय शिंदे साहेबांच्या हाच दुवा लक्षात घेत आदरणीय शिंदे साहेबांच्या वतीनं राज्यातले जे काही 3.5 शक्तीपीठ आहेत त्यासोबत जे काही संतांची तीर्थक्षेत्र आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन देवीला सौभाग्य अलंकार असेल, महावस्त्र असेल, पुष्पहार असेल ते आपण अत्यंत श्रद्धेनं समर्पित केलं पाहिजे आणि त्यांचं मनोभावी दर्शन घेत आशीर्वाद घेतले पाहिजे। त्या अनुषंगाने मी आज संतक्षेत्र श्री मुक्ताबाईंच्या मुक्ताई नगरमध्ये आहे। रायसाहेबांची पूजा केली, मगाशी कोथळीच्या मंदिरात देखील गेलो होतो मी, आताही इथे आलोय आणि याच्या मागे दुसरा एक हेतू असा आहे की या मंदिरांचे काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत ते देखील जाणून घेता येतात। त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारे दौरा संपन्न होतोय। एक प्रकारे काय आहे, राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही काय मोठी असते आणि मंदिरातल्या मुख्यांनी मंदिरांच्या विश्वस्तांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे। म्हणजे साहेबांचं कायमचं वाक्य असं आहे, साधू संतांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, कारण की आपल्यापेक्षा साधू संत कायम उंच स्थानावरती आहे। त्यामुळे यांच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याकरता त्या एका निमित्तानं मी प्रवास करतोय आणि मला खात्री आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या आशीर्वादानं या राज्यातलं जे काही सध्या अरिष्ट राज्यावरती आले महापुराचे धोके आहेत, अतिवृष्टी आहेत, सगळे लवकरात लवकर संपूर्ण जाईल आणि पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र गुणागोविंदांना नादेल यासाठी आई साहेबांची मी प्रार्थना केली।